शेतकरी मित्रांनो, सध्या राज्यभरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या हालचालींना अचानक मोठा वेग आलाय। शासन पातळीवर आणि बँकांच्या स्तरावर काही अशा गोष्टी घडतायत ज्यावरून असं दिसतंय की सरकार 30 जूनच्या आत कर्जमाफीचा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। नेमकं काय सुरू आहे, केंद्राचं पथक का आलंय आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या कर्जमाफीत नक्की कोणाकोणाचा नंबर लागणार? नियमित कर्ज भरणारे की फक्त थकीत शेतकरी? या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि खात्रीशीर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका आणि शेवटपर्यंत पूर्ण पहा। सोबतच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल आत्ता सबस्क्राइब करून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिली महत्त्वाची बातमी म्हणजे राज्यामध्ये सध्या केंद्रीय पथकाचा दौरा सुरू झाला आहे। यालाच तांत्रिक भाषेत PDNA अर्थात पोस्ट डिझास्टर नीड्स असेसमेंट म्हणतात। सोप्या भाषेत सांगायचं तर हे पथक नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात जे नुकसान झालंय त्याची पाहणी करायला आलं आहे। हे पथक 9 फेब्रुवारीपासून 21 फेब्रुवारी 2026 पर्यंत राज्याच्या विविध भागात फिरणार आहे। हे अधिकारी फक्त शेतीचंच नाही तर अतिवृष्टीमुळे वाहून गेलेले रस्ते, पूल, पडलेली घरं आणि इतर नुकसानीची पाहणी करून त्याचा अहवाल केंद्राला देणार आहेत। आता तुम्ही म्हणाल, याचा कर्जमाफीशी काय संबंध? तर मित्रांनो, राज्य सरकारने केंद्राकडे जवळपास 29,000 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली होती। तर या पथकाच्या अहवालानंतर हा निधी मंजूर होऊ शकतो आणि त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी किंवा कर्जमाफीच्या पॅकेजसाठी होऊ शकतो। दुसरीकडे बँका आणि सोसायट्यांमध्ये सध्या एकच लगबग सुरू आहे। शासनाने सर्व बँकांना शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत। यासाठी 15 फेब्रुवारी 2026 ही कट ऑफ डेट अर्थात अंतिम मुदत देण्यात आली आहे। म्हणजेच 15 तारखेपर्यंत थकीत आणि नियमित कर्जदारांची माहिती गोळा करून ती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करायची आहे। सरकारला ही माहिती इतक्या तातडीने का हवी आहे? त्यामागचं कारण म्हणजे 23 फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। सरकारला या बजेटमध्येच कर्जमाफीसाठी पैशांची तरतूद करायची आहे, जेणेकरून एप्रिलमध्ये अहवाल सादर करून 30 जूनच्या आत कर्जमाफीची अधिकृत घोषणा करता येईल। आता वळूया तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे, या कर्जमाफीत कोणाचा विचार होणार? तर बरेच शेतकरी बांधव चिंतेत आहेत की आम्ही नियमित कर्ज भरतो, मग आम्हाला वगळणार का? तर मित्रांनो, सध्या जी माहिती समोर येते त्यानुसार सरकारने 2025च्या खरीपात ज्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवलं आहे। म्हणजे 2025 मध्ये ज्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आणि ज्यांच्याकडे त्या काळात कर्ज होतं अशा शेतकऱ्यांना सर्वाधिक प्राधान्य दिली जाण्याची दाट शक्यता आहे। यात 2 गट होऊ शकतात। पहिलं म्हणजे थकीत कर्जदार। 2019च्या कर्जमाफीनंतर जे शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे थकले आहेत त्यांच्यासाठी कर्जमाफीचा विचार होऊ शकतो। आणि दुसरा गट म्हणजे नियमित कर्जदारांचा। जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्ज भरत आहेत त्यांनाही सरकार वारंवार वाऱ्यावर सोडून देणार नाही असं दिसतंय। नियमित कर्जदारांसाठी प्रोत्साहनपर अनुदान किंवा त्यांच्या कर्जाच्या हप्त्यात काही सवलत देण्याबाबत विचार सुरू आहे। त्यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण शेतकरी संघटनांनीही तशीच मागणी लावून धरली आहे। थोडक्यात सांगायचं तर सरकार जिल्हा मध्यवर्ती बँका आणि सोसायट्यांच्या कर्जावर जास्त लक्ष देत असलं तरी राष्ट्रीयकृत बँकांची माहितीही मागवली जात आहे। तर मित्रांनो, एकंदरीत चित्र असं आहे की 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत डेटा गोळा होईल आणि त्यानंतर बजेटमध्येच आपल्याला चित्र स्पष्ट होईल। सरकारचा प्रयत्न आहे की 30 जूनच्या आत शेतकऱ्यांच्या डोक्यावरील बोजा कमी केला जावा। तुम्हाला काय वाटतं, सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे की नियमित भरणाऱ्यांना 50,000चं अनुदान मिळालं पाहिजे? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपलं अमन मोहनावाले चॅनल आत्ता सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। धन्यवाद।